मधल्या काळात शिवसेनेत 2 भाग झाले, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसेनेचा झंझावात पाहावयास मिळत असून तो राज्यात 2 नंबरचा पक्ष आहे. उद्धव ठाकरे पक्षाने राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे, कारण त्यांचे नेते सुनील तटकरेंना विकले गेलेले आहेत, अशी घणाघात टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी करीत सर्वसामान्य शिवसैनिक घड्याळाचं बटन दाबणारच नाही, ते धनुष्यबाणाचं बटन दाबतील असा ठाम विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केलाय. कितीही आघाड्या झाल्या तरी महायुतीचाच भगवा फडकेल, असेही आमदार थोरवे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळी बोलताना सांगितले. शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुतीचे आतकरगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेते नरेश पाटील यांच्या स्नुषा रेश्मा राजू पाटील, पंचायत समिती गणातून रोहिणी येरम, तर खानाव पंचायत समिती गणातून भाई शिंदे, सावरोली जिल्हा परिषद गट ज्ञानेश्वर गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय पाटील, भाजपचे शरद लाड, तालुकाध्यक्ष सनी यादव, शिंदे सेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील, विधानसभा युवकाधिकारी रोहित विचारे, तालुका अधिकारी प्रमोद शिर्के, भाजपचे संदीप पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. भाजपचे नरेश पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला असून भाजप शिवसेना पक्षाची पारंपरिक युती आहे. युतीच्या माध्यमातून खोपोली नगरपालिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसेल, असे आमदार थोरवे यांनी सांगत उद्धव ठाकरे पक्षाने राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे, कारण त्यांचे नेते सुनील तटकरेंना विकले गेलेले आहेत, अशी घणाघात टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी केली असून सर्वसामान्य शिवसैनिक घड्याळाचं बटन दाबणारच नाही, ते धनुष्यबाणाचं बटन दाबतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातंय आणि याच शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादीबरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही, तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल. कारण ही विकली गेलेली उभाटा आहे, ती राष्ट्रवादीबरोबर, तटकरेंबरोबर विकली गेलेली आहे. त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उभाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील, ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणालाच त्या ठिकाणी मतदान करतील. आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो. हे पुढील नियोजन स्पष्ट होईल, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आमची आमदार असतील, खासदार साहेब असतील, आमची सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.